जालन्यातून एलएस मराठीच्या बातमीचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय। परतूर गोळेगाव येथील भोंदू मुंजाबाबाची भोंदूगिरी एलएस मराठीनं चव्हाट्यावर आणल्यानंतर आता प्रशासन खडबडून जागं झालंय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय। या भोंदू बाबाला जेरबंद करण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालंय। जादूटोणा करणी आणि भूतबाधा दूर करण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या या मुंजाबाबाचा खरा चेहरा एलएस मराठीनं समोर आणला होता। लिंबू भारून देणं, अघोरी उपचार करणं, पैशांची लूट करणं असे या बाबाचे उद्योग सुरू होते। या बातमीची दखल घेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं तातडीनं अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेतली। जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार या भोंदू बाबावर कठोर कारवाई करण्याची मागणी समितीनं केली आहे। अनिसाच्या निवेदनानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। संबंधित भोंदू बाबाला पकडण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक गोळेगावच्या दिशेनं रवाना झालंय। लवकरच त्याच्या मुसक्या आवळल्या जातील असं आश्वासनही देण्यात आलंय। मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जालनातर्फे माननीय ॲडिशनल SP आयुष नोपाणी साहेब यांची भेट घेतली। एलएस मराठी वृत्तवाहिनीने कालच एक न्यूज दिली होती की परतूर तालुक्यामध्ये गोळेगाव येथील एक मुंजाबाबा भोंदू हा भोंदूगिरी करत असल्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमामध्ये प्रसारित झाला होता आणि हा बाबा महिलांना संतान प्राप्तीसाठी औषध देणं, त्याचप्रमाणे लिंब भारून देणं, लोकांकडून पैसे घेणं, त्याचप्रमाणे लोकांना आपल्याकडे जे मंत्र आहे त्या मंत्राचा फायदा होता असं लोकांना सांगणं, जादूटोणा करणी भानामती होते हे सांगणं, अशा प्रकारचं तो वेगळे अंधश्रद्धेचे प्रकार करत असल्याचा प्रसार माध्यमामध्ये प्रसार झाला होता। त्याची दखल घेऊन आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं पथक टीम माननीय ॲडिशनल SP साहेबांना आज भेटली। SP साहेबांसोबत चांगली चर्चा झाली आणि SP साहेबांनी तात्काळ संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत आहे आणि तो बाबा तात्काळ पकडण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे। धन्यवाद।